बदलापूर गावातील बॅरेज डॅम जवळील एका फार्म हाऊस परिसरात गाय चोरी करून तिची हत्या केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे। ही घटना 23 डिसेंबर रोजी सायंकाळी सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास घडली। सदर फार्म हाऊसमध्ये केअरटेकर म्हणून काम करणारे दत्ता आणि त्यांची पत्नी यांनी गोठ्यातील एक गाय गायब झाल्याचे निदर्शनास आणले। त्याचवेळी फार्म हाऊस परिसरातून एक रिक्षा संशयास्पदरित्या जाताना दिसल्याने त्यांना संशय आला। दत्ता यांनी आजूबाजूच्या परिसरात गायीची शोधाशोध सुरू केली असता फार्म हाऊसपासून काही अंतरावर 3 ते 4 जण गायीची हत्या करून तिचे तुकडे करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। मात्र दत्ता यांना पाहताच संबंधित आरोपी रिक्षा घटनास्थळी सोडून फरार झाले। या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली। माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस घटनास्थळी दाखल झाले। चौकशी दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध घेत इमाम अब्दुल रफिक शेख आणि नदीम मुल्ला या 2 आरोपींना ताब्यात घेतले। त्यांच्या विरोधात संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपींसोबत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच आरोपींवर यापूर्वी कोणते गुन्हे दाखल आहेत का यांचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे। दादा, तुमच्या समोर सगळ्या गायी घेऊन गेल्या, याच्या अगोदर पण 2 वेळेस गायी घेऊन गेल्यात, काय सांगाल या घटनेबद्दल? ह्या अगोदर आपली मेमध्ये गाय नेली होती, त्याच्यानंतर सप्टेंबरला सेम घटना घडली। सप्टेंबरला पण मेला जेव्हा गेली तेव्हा पण कंप्लेंट केली पोलिसांना। पोलिसांनी फक्त सांगितलं का ह्याचा तपास चालू आहे। त्यानंतर सप्टेंबरला हीच घटना घडली, सेम हीच कंडिशन, त्यांनी तसंच कंप्लीट केल्यानंतर तपास चालू आहे हेच सांगितलं। त्यानंतर डिसेंबरला आता 23 तारखेला कहर झाला। हे जेव्हा घटना घडली तेव्हा आम्ही गायचा वेळ पण तेवढी नव्हती। 8:30 वाजता ही घटना घडली। 8:30ला घटना घडल्यानंतर 8:30-9च्या दरम्यान घडल्यानंतर माझे वडील त्या गायीच्या पाऊलखुणावर गेले असता तिकडे आम्ही शोध चालू केला। गाय काय फार लांब गेली नाही याचा अंदाज होता। आम्ही तर शोधत असताना 2-4 लोक संशयात वाटली। ते लाईट रिक्षाचे ऑफ वगैरे करून येत होते, तेव्हा आम्हाला संशय आला का हेच लोक असतील 100%, कारण लाईट ऑफ करून कोण कशासाठी येईल एवढ्या रात्री तिकडे। मग 1:30च्या दरम्यान आम्हाला खटखट आवाज यायला लागला। मग त्या दिशेने आम्ही आवाजाच्या दिशेने गेलं असता आम्हाला बघितलं तर ते आमची गाय तिथं कापलेल्या अवस्थेत भेटली। त्यानंतर ते 2-4 लोक तिथून पळून जाताना 3-4 लोक बघितले आम्ही, पण जाताना त्यांची रिक्षा वगैरे तिथंच सोडली होती। आम्ही दचकलो, त्यांच्याकडे मोठे हत्यार होते, हे होते, त्यामुळे आम्ही काय तिथं पुढे गेलो नाही। पण ते पळाली, त्याच्यानंतर मग पोलिसांना माहिती दिली, पोलीस आली, पण त्यानंतर त्यांनी पंचनामा वगैरे केला। त्याच्यामध्ये 1 का 2 आरोपी पकडलेत असं पोलीस सांगतात। पण माझं म्हणणं एवढंच आहे की ही वारंवार घटना घडत राहणार आहे, तर हे कुठंतरी थांबल्या पाहिजेत। पवार साहेब, काय सगळी घटना आहे आणि पोलीस कशा प्रकारे सहकार्य करतायत? ही घटना 23 तारखेच्या संध्याकाळची 7-7:30ला हे प्रकरण सुरू झालं। आमच्या गोठ्यातून गाय त्यांनी चोरली आणि आमच्याच फार्म हाऊसमध्ये काही अंतरावर जाऊन तिला कापलं आणि त्याचे मटणाचे तुकडे करून गोण्यामध्ये भरत असताना त्यांना पकडलं। आमचे केअरटेकर दत्ता आणि त्याची पत्नी स्नेहल आणि त्यांच्या मातोश्री यांना संशय आला की काहीतरी गडबड आहे म्हणून। जनरली ते 7-7:30ला डेअरीमध्ये असतात, पण ते जेव्हा पुन्हा चेक करायला गोठ्यामध्ये आले 10 वाजता की गाय आहे की नाही अवेलेबल, तेव्हा त्यांना असं आढळलं की एक गाय मिसिंग आहे। त्यांनी शोधाशोध केल्यानंतर त्यांना तिकडे एक ऑटो संशयास्पद आढळल्यानं दिसली। तिथं त्याने लक्ष ठेवलं की ऑटोवाला नेमका काय करतो आहे, आणि अशा प्रकारे त्या ऑटोचा नंबर ट्रेस झाला। ताबडतोब पोलिसांना कंप्लेंट केली, 112वर आम्ही संपर्क केला आणि पोलिसांनी पण थोड्या वेळानं त्यांनी एंट्री केली, इथे सर्व परिस्थिती पाहिली आणि आता आम्ही त्याच्या पश्चात आम्ही सिनियर PI जे आहेत बदलापूर पोलीस स्टेशनचे शिंदेसाहेब यांना भेटलो। त्याचबरोबर नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना देखील आम्ही भेटून या घटनाक्रम त्यांच्या कानावर घातला। खतोरे साहेबांशी आम्ही बोललो आहे आणि खतोरे साहेबांनी पण याचं आश्वासन दिलं आहे की योग्य प्रकारे कारवाई करण्यात येईल। ही अत्यंत निंदनीय अशी घटना आहे आणि हा प्रश्न एवढा भावनेशी जुडलेला आहे की गायी कापल्या गेल्या, हे अत्यंत चुकीचं आहे। या अगोदर देखील 2 घटना घडल्या होत्या, तेव्हा पोलिसांनी फक्त आम्ही कारवाई चालू आहे, आरोपी शोधतोय आम्ही, पण तसं काय सापडलं नाही। पण यावेळेला मात्र कहर झाला। आमच्या जागरूक सजगतेमुळे आरोपी पकडले गेले आणि त्यांना मोका लावायचा पोलीस विचार करत आहेत। त्यांना मोका लावावा अशी पोलिसांना विनंती करतोय। जर असं नाही घडलं तर मला न्यायालयाचे दरवाजे ठोठावल्याशिवाय पर्याय नसणार। थँक्यू। 23/12/25 रोजी यातील फिर्यादी सौ स्नेहलता दत्तात्रय मदने या पवार फार्म हाऊस होडी रोड बदलापूर गाव या ठिकाणी काम करतात। त्यांनी सांगितलं रात्री 10 वाजता येऊन की
रात्री 7 ते 10 वाजेपर्यंत त्यांच्या गोठ्यातली एक गाय चोरीला गेलेली आहे. DB पथकाचे पोलीस अधिकारी श्री नामदेव तलवडे साहेब हे तात्काळ त्या ठिकाणी सक्रिय झाले आणि त्यांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 408/25 आणि 303/2 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि तपासाची सूत्र तात्काळ हातात घेऊन पोलीस हवालदार जाधव, दळवे, पाटील, खडके, मस्कर यांनी 2 तासामध्ये व्यवस्थित चांगला तपास करून यातील ज्यांनी गाय चोरली तो इमाम अब्दुल रफिक शेख याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडे सखोल चौकशी करून गुन्ह्यात त्याचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला सदर गुन्ह्यात अटक केली. त्यामध्ये आपल्याला ती जी गाय चोरल्या गेली होती ती बदलापूर शाळा जी आपल्या मेन रोडला चिंतामण चौकच्या इकडे आहे त्याच्या पाठीकडे नदीकडचा भाग आहे त्या ठिकाणी त्याने ती कापली होती आणि त्यांनी ही गाय त्याचा मित्रनामे नदीमुल्ला उबेद अली फारुकी याच्या बरोबर एकत्र करून त्या दोघांनी मिळून हे काम केलं होतं. त्याला वॉचर म्हणून ठेवलं होतं त्याने आणि त्याने ते काम केलं होतं. तर त्या ठिकाणी आपल्याला ती रिक्षा वगैरे सापडली होती त्याच्यावर सगळे आरोपी आपल्याला ट्रेस झालेले आणि या दोघांनी कृत्य केल्यामुळे या दोघांनाही आपण मान्य कोर्टाकडे हजर केले असता कोर्टाने त्या दोघांनाही उद्या 1 रोजीपर्यंत PC दिली आहे. हो, आता ह्या दोघांमुळे सध्या आता म्हणजे हा पहिलाच गुन्हा दिसतो आहे. जर अजून याच्यामध्ये इतर आरोपी निष्पन्न झाले आणि किंवा त्यांच्यावर अधिक गुन्हे असतील तर तो कारवाई पुन्हा ती आपण करू शकतो.